कारण अजित पवार हे जेव्हा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून बंड करून भाजपसोबत आले, सत्तेत सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी शरद पवारांशी पंगा घेतला वगैरे चित्र निर्माण झालं होतं। पण त्यांना फोडणारे किंवा त्यांना वरदहस्त देणारे हे भाजपचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी नव्हते, तर अजित पवारांची जी काही बार्गेनिंग झाली होती ती इथल्या स्थानिक नेतृत्वाशी झाली होती। शिंदेंचा कनेक्ट थेट दिल्लीशी असल्यामुळे शिंदेंचं वजन अजित पवारांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि ते आपल्याला दिसतंय। त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी दिल्ली भेटीनंतर, अमित शहांच्या दिल्ली भेटीनंतर आपल्या तलवारी मॅन केल्या आणि एक प्रकारची मांडवली झाली। जसं आपण पाहिलं की धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या अजित पवारांच्या मंत्र्यांच्या ज्या गोष्टी खटकणाऱ्या होत्या आणि ज्या उघड झाल्या त्यानंतर तातडीनं त्यांच्यावर कारवाई केली गेली। पण संजय शिरसाट असतील शिंदेचे मंत्री, त्यानंतर ते गायकवाड असतील संजय गायकवाड बॉक्सिंग फेम, मग योगेश कदम असतील ज्यांच्या आईच्या नावाने एक डान्स बार चालवला जात होता, या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षानं खास करून उभाटा सेनेच्या अनिल परबांनी इतक्या जोरकसपणे लावून धरलेल्या असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। कारण त्यांच्या मागे शिंदे ठामपणे उभे होते आणि शिंदेंच्या मागे दिल्लीतली महाशक्ती ठामपणे उभी होती, म्हणून इतक्या सहजासहजी त्यांच्यावर कारवाई झाली नाही। जितक्या सहजासहजी धनंजय मुंडेंना घरी बसवलं गेलं, माणिकराव कोकाट्यांचं खातं बदललं गेलं, हा फरक आहे शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये।